जिथं लोक जेवतात तिथं याची मागणी आहे. सिंपल आहे. जिथं हो तुमच्या बाहेरल्या साईडला मेसला जरी गेला तर तो आज नाही म्हणेल का त्याच्याकडे चपाती बनवणारी लेडीज आहे म्हणून. हा पण ज्या दिवशी चपाती बनवणारी लेडीज जाईल त्यावेळी तुम्हाला तो फोन करेल, साहेब चपाती 100 आणून द्या की. हा म्हणजे भले तुम्ही जिथं मार्केटिंगला जाल भले आज नाही म्हणेल तो, पण त्याच्याकडे जर नंबर ठेवून आला तर तो नक्की तुम्हाला फोन करेल. हा 365 दिवस चालणारा बिझनेस आहे आमचा. आजपर्यंत 2009 पासून ते आतापर्यंत एकही दिवस बंद नाही. आणि तुमच्या घराच्या आजूबाजूलाच तो बिझनेस करायचा आहे. तुम्हाला असं जाय कुठे लांब जाऊन बिझनेसही करायचा नाही. ते आम्ही घरातून सुरुवात केली. मिसेस आणि मिसेस पुरणपोळी लाटायची आणि मी भाजून घ्यायचो. मार्केटचे आज बघा, आज पुण्याला कमीत कमी 2 कोटी चपाती रोजला. काय म्हणतो? आज समजा 25 ते 30 लाख एम्प्लॉय पुण्यामध्ये काम करतात. तो एक टाइम पुण्यामध्ये जेवतो, ॲव्हरेज 2 चपाती खात असेल. बरोबर. मग तुम्ही काढा ना कॅल्क्युलेशन, चपाती किती लागतील. सप्लाय करणारे कमी आहे. मागच्या काही वर्षापासून चपाती असेल, भाकरी असेल, याला प्रचंड प्रमाणात मागणी. कारण आता अगदी हॉटेलमध्ये कर्मचारी मिळत नाहीत. हॉटेल असतील, मेस असतील, हॉस्पिटल्स असतील, कॅन्टीन असतील, अशा ठिकाणी चपाती आणि भाकरी पुरवठा करून तुम्ही एक चांगल्या पद्धतीचा व्यवसाय उभा करू शकता. आणि पाठीमागच्या सेडमध्ये जर तुम्ही आत्ता पाहिलं तर साधारण दिवसाच्या 10,000 चपात्या आणि 3,000 ते 4,000 भाकरी सप्लाय करणारा युनिट या ठिकाणी मी तुम्हाला दाखवणार आहे. या व्हिडिओमध्ये तुम्हाला अगदी सुरुवातीपासून छोट्या गुंतवणुकीतून, छोट्या जागेतून, आपल्या गावातून, शहरातून एक चांगला व्यवसाय उभा करून त्याला एका मोठ्या लेवलला कसं घेऊन जायचं त्याचं उदाहरण किंवा त्याची पूर्ण माहिती या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळणार आहे. आणि या ओनर सोबत आता आपण चर्चा करणार आहोत. चला तर मग जाणूया. हे तर आपण पूर्ण युनिट जाणून घेणार आहोत. परंतु मला अगदी सांगा, सुरुवात कधी केली सर आपण? सर ही साधारण 2009 मध्ये सुरुवात झाली. छोट्या पद्धतीनं सुरुवात झाली आणि मग त्यानंतर आता ही स्टेप तुम्ही बघताय. 2009 ला सुरुवात केली. हो. सुरुवात इथूनच केली होती पुण्यातून? नाही, इथून नाही. सुरुवातीचं लोकेशन दुसऱ्या ठिकाणी होतं, छोट्या जागेत केलं होतं, सिंगल रूम मध्ये. त्यानंतर डबल रूम मध्ये गेलो, त्यानंतर एका टेरेसवर बनवलं आणि टेरेसवरनं मग आता हे प्रॉपर आम्ही सेट केलेलं. अच्छा, सुरुवातीला हँडमेड पद्धतीने सुरू, हँडमेड चालू केलं होतं. अच्छा, हो. बर. आता हे डोक्यात कसं आलं सर आपल्या की चपाती आणि भाकरी सप्लाय केल्या पाहिजे? मी साहेब 5 स्टार हॉटेलला जॉबला होतो. माझं हॉटेल मॅनेजमेंट झालं. मग त्यावेळेला 5 स्टार हॉटेलला म्हणजे JW मॅरिट पकडा किंवा कोटेड मॅरिट पकडा किंवा अशा बरेच हॉटेल 5 स्टार त्यावेळेला सुरुवातीला 2009 मध्ये यायला चालू झाले पुण्यामध्ये. आणि त्यांना ह्या ज्या पुण्यातल्या कस्टमरला त्यांच्या फंक्शनसाठी पुरणपोळी, भाकरी, चपाती अशा गोष्टी लागायच्या, डिमांड असायची. पण ते 5 स्टारचे कुकला ते माहिती नसायचं भाकरी काय असते, पुरणपोळी काय असते. आणि ते पुरणपोळी वगैरे क्रिटिकल विषय असायचे. मग ते मला ते जाणवलं त्यावेळेला. मग त्याच्यातून ही तयारी झाली. मग परचेस मॅनेजर म्हणायचे, अरे राजू कोण आहेत का बघी. मग ते आपण तिथं सुरुवात केली. आम्ही घरातून सुरुवात केली. मिसेस आणि मिसेस पुरणपोळी लाटायची आणि मी भाजून घ्यायचो. अशा पद्धतीने आम्ही ते सुरुवात केली आणि आज इथपर्यंत पोहोचलो. अगदी सुरुवातीला किती चपाती जायची तुमच्या? सुरुवातीला 500 चपाती, 300 चपाती असे जातात. अशा वर्षभर 500-300? पण नाही, वर्षभर नाही, महिना 2 महिने 500, नंतर प्रत्येक महिन्याला वाढतच गेले ते 200-300. कारण की डिमांड होती ना, जास्त मार्केटची डिमांड होती, करणारच पाहिजे. बरोबर आहे. आता बहुतेक तुम्ही हाच व्यवसाय करत नाहीत, आणखी याला लागून तुमचे 3-4 व्यवसाय. हो. परंतु या व्यवसायाचे वेगळे पण तुम्हाला काय सांगता येईल सध्या मार्केटमध्ये? सध्या सर ह्याचे वेगळे पण काय आहे, ह्याला कस्टमर शोधायला जायला नाही, कस्टमर आपल्याला शोधत येतो. ह्याचं वेगळं पण आहे. गरज किती? गरज आहे मार्केटची. आज बघा, आज पुण्याला कमीत कमी 2 कोटी चपाती रोजला. काय म्हणतात? आज समजा 25 ते 30 लाख एम्प्लॉय पुण्यामध्ये काम करतात. तो एक टाइम पुण्यामध्ये जेवतो. 30-40 म्हणजे मी कमीत कमी सांगतोय 25 ते 30 लाख एम्प्लॉय काम करतो. तर यापेक्षा जास्तही करत असेल. IT मध्ये वेगळा करतोय, इंडस्ट्रीमध्ये वेगळा करतोय. ॲव्हरेज 2 चपाती खात असेल. बरोबर. मग तुम्ही काढा ना कॅल्क्युलेशन, चपाती किती लागतील. सप्लाय करणारे कमी आहेत. चाकण MIDC आहे, रांजणगाव MIDC आहे, तळेगाव MIDC आहे. नंतर एवढे मोठे IT पार्क आहे, मगरपट्टा आहे, इंजोडे आहे. आणि तुमचा बिझनेस चांगला चालण्यासाठी तुम्हाला मार्केटमधून चपाती किती घ्यायची आहे? 10,000. बरोबर. हे इझिली कुठेही तुम्हाला मिळू शकेल. बरं, आता हे युनिट कधी सुरू केलं मग इथं? आता काय झालं, आमचं पहिलं हँडमेडच होतं. आम्ही लॉकडाऊनच्या 30-35 हजार चपाती रोज बनवायचो. पण नंतर लॉकडाऊन नंतर बऱ्याच गोष्टी डिफरन्स झाल्या. म्हणजे बिझनेस करायचे टॅक्ट बदलले, सगळं बदललं, ऑप्शन बरेच ओपन झाले, बरेच बंद पण पडले. त्याच्यामध्ये आम्हाला शॉर्टेज मिळायला लागलं स्टाफचं.
जो बनवायचा स्टाफ होता तो शॉर्टेज पडायला लागला. बरोबर. मग त्यानंतर आम्ही असंच काय ह्याच्यात करता येईल हे बघत होतो. बिझनेस तरी नाही बंद करू शकत, तर मग काय करता येईल. मग हे असंच आमच्या मित्रांनी आम्हाला सजेस्ट केलं की असं असं चपाती मशीन बनवतो आणि तुम्ही बघा वापरून. अच्छा. मग त्याने आम्हाला बनवून दिलं. पहिल्या वेळेला थोडंसं काहीतरी त्रुटी होत्या, मग ते आम्ही एकामेकाला बसून काय कसं पाहिजे काय पाहिजे अशा पद्धतीने त्याच्यात चेंजेस केलेत आणि मग आता आपण चपाती मशीनवर कन्वर्ट झालो. आता चपाती किती बनवतात, कशा विकतात ते तर पाहूयात. पहिले युनिट पाहूयात आपण. हो 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 चला. चालेल. हा, इथं गॅस रेंज आहे, प्लस आम्ही बॅकअपसाठी जनरेटर पण घेतलेला आहे की इमर्जन्सी लाईट गेली काय गेली तर हे आपल्याला काय प्रॉब्लेम गॅस बाहेर ठेवले. हो, गॅस बाहेर आहेत. गॅस आत हिटला नाही ठेवत, बाहेर याची पाईपलाईन करून प्रॉपर आम्ही इथून गेलेला आहे. आतमध्ये जातेवेळी हेअर नेट घालूनच जातो आम्ही. तुम्ही हेअर नेट घाला. सगळं व्यवस्थित टापटीपणे ठेवणं आम्ही गरजेचं आहे. हायजेनिक पद्धतीनं सगळ्या पद्धतीनं सगळं फॉलो करतो. हा, आता ही जागा किती साधारणपणे सर? साधारण 1000 स्क्वेअर फूटच्या आसपास आहे. आणि साधारण आता दिवसाला किती चपात्या बनतात? तिथं दिवसाला साधारण 10,000 चपाती मशीन मेडची बनते. हा. हो, आणि हँडमेड पण आमचा आहे. तिथं एक साधारण 5-7 हजार चपाती बनते. बरोबर. जास्त चपात्यांना प्राधान्य. चपाती बनते, भाकरी बनते, डिमांड नुसार पुरणपोळी बनते. अच्छा, पुरणपोळी पण देताय ना? हो हो, पुरणपोळी पण देतो. त्यासाठी आता जो गहू लागतो किंवा पीठ लागतं ते कसं आणतं मग? बघा, आता आम्ही आता जे वापरतोय तर दळलेला आटा आणि रेडीमेड आटा असं मिक्स करून वापरतो. ते 50-50% आमच्या रेशोनुसार, स्टँडर्ड रेशोनुसार त्याच्या पद्धतीने करतो. दळलेला अर्धा आणि दळलेला अर्धा आणि हे. मग ते कसं असतं, परत नवीन गहू असेल तर वेगळ्या कॉलेज म्हणजे त्याची हे रेसिपी असते. जुना गहू असेल तर त्याची रेसिपी वेगळी. मग आटा किती वापरायचं, हे किती वापरायचं ते आमच्या स्टाफला सगळं समजलेलं आहे. इतके वर्ष काम करतोय त्यामुळे ते सगळ्या पद्धतीने मॅनेज करतो. बरं, आता हे तुम्ही दिवसाच्या 10,000 चपात्या बनवत असताना त्याची अगदी पद्धत कशी आहे तुमची, म्हणजे पूर्णपणे सांगा बनवण्याची. बघा, आता मशीन मेडची पद्धत म्हणजे काय होते, पहिल्यांदा त्याचा आटा लावला जातो. आटा लावल्यानंतर त्याला 10 मिनिटं रेस्ट दिली जाते. त्यानंतर त्याचे गोळे तोडले जातात. गोळे तोडायची मशीन आहे आपल्याकडे. ही बघा, गोळे तोडायची मशीन. ही गोळे तोडायची ही मशीन. गोळे तोडायची म्हणजे मशीन. अगोदर हे पूर्ण काम तुम्हाला जास्तीच होतं, हो आता कमी हो, झालं आता हे मशीननं काम केलं जातं आणि परफेक्ट साईज येते गोळ्याची. एकसारखी साईज. हो हो, एक साईज येते. अगदी तुम्ही गोळ पीठ किती टाका, पीठ टाकून दिलं की खाली हो, ते खाली गोळे यायला चालू होतात. एक साईजची. हो हो हो, त्यामुळे चपातीचा आकार तुम्हाला एकसारखा. हो हो हो, नाही, प्रत्येक चपाती एकाच वजनाची येते. ह्याच्यात काही चेंजेस होत नाही. बरोबर आहे. साधारण आता या मशीनच्या बाबतीत जर सांगायचं ठरलं तर तासात आपल्याला किती गोळे मिळतात? तरी 1,500 गोळे काढते ते. 1,500 गोळे काढतात. एक तासाला 1,500 गोळे काढते. आता हे गोळे काढल्याच्या नंतर पुढे आपण 2 मशीन गोळे काढल्यानंतर आमच्याकडे हे मशीन 2 आहेत. त्या मशीनची साधारण कंपनीनं दिलेले आहे तासाची कपॅसिटी. ते तासाची कपॅसिटी कंपनीने दिलेले आहे ते 1,000चे. पण मुलं थोडंसं हलगर्जीपणा वगैरे केलं तर ते 850-900चं अवरेज पडतं. एक तासात 850-900 चपाती आता सध्या तरी बनतात आम्हाला. रिस्पॉन्स येतो. आता हे 10,000 तुम्ही देतात सकाळच्या सत्रात 5 आणि संध्याकाळी 5 की नाही, सकाळच्या सत्रात 7,500-7,000 जाते आणि सकाळच्या क्षेत्रात 2,500-3,000 जाते. 2,500-3,000 म्हणजे अशा दिवसाचे 10,000 एकाच मशीनवर तुम्ही बनवता? नाही, 2 आहेत आमच्याकडे. इमर्जन्सी कशी डिमांड आहे, सप्लाय कशी आहे, तशा पद्धतीने आम्ही ते 1-2 मशीन चालू करतो. 1-2 मशीन चालू करा. बरं, आता दुसरं एक ही मशीन जी पाहतोय आपण, चपाती बनवणाऱ्या मार्केटमध्ये अनेक मशीन येतात. आता काही चपात्या अशा की तुम्हाला फक्त लाटून देतात. हो हो, मला स्वतः भाजावं लागतं. आता इथं पाहिलं तर अगदी तुमच्याकडे स्वयंचलित यंत्रणा आहे. म्हणजे अगदी गोळे तोडण्यापासून चपाती डायरेक्ट बनवूनच बाहेर. तर हे जे तुम्ही आता इथं बनवताय याच्याबद्दल थोडक्यात. बघा साहेब, ह्याच्यामुळे काय होते माझं, एक म्हणजे भाजायची क्वालिटी सेम राहते. मशीन जेवढा वेळ तव्यावरती पाहिजे ते एकदम सेट झालेला आहे. त्यामुळे ती प्रत्येक चपाती त्याच क्वालिटीची, त्याच हिची तशीच भाजली जाते आणि सेम येते. त्याचं म्हणजे साईडचे काठ वगैरे सगळं साईड सगळं परफेक्ट असतं. जर थोडा वेळ जरी मशीन जास्त गरम झाली, जास्त वेळ त्याच्यावरती गोळा नाही टाकला आणि जास्त हीट झाली तर ते जर 2 मिनिटासाठी जरासं होत आहे, पण त्यामुळे तो सतर्क राहतो. माझा डिस्टर्ब होऊ नये त्यामुळे तो त्याची काळजी. मशीन चालत असेल काही धोका वगैरे काही? आजपर्यंत नाही सर आले. मी साधारण 2-2.5-3 वर्ष झालं वापरतोय. आजपर्यंत तरी धोका नाही आहे. साधारण एका मशीनवरनं मी नाही म्हणलं तर 1 कोटीच्या वरती चपाती काढली असेल. 1 कोटीच्या वर किती वर्षात काढली तुम्ही? हे आता 2 वर्षात 1-1 कोटी एका मशीनवरनं चपाती काढली असेल. बरं, फक्त प्रेसिंग प्लेट आहे ते एकांतर वेळेला थोडंफार आता यंत्र बिघाड तर होऊ शकतो.
बरं, त्याच्यानंतर आता याच्यामध्ये ही गॅसवर चालते आणि याला वीज. हो, इलेक्ट्रिसिटी ह्या बेल्ट फिरण्यासाठी इलेक्ट्रिसिटी लागते. हा आणि हिट इथं एक प्लेट असते. हा ही प्लेटची हिट करायसाठी कॉईल आहे. ती कॉईलला इलेक्ट्रिसिटी लागते आणि ही कन्व्हेअर बेल्ट फिरायसाठी इलेक्ट्रिसिटी लागते. अच्छा. आणि चपाती भाजण्यासाठी गॅस लागतो. मला एक आवडलं सर याच्यामध्ये, अगदी साईज चपाती साईज कमी जास्त होत नाही, एकसारखीच होणार. हो हो हो, बघा ना तुम्ही आता. त्याच्यामुळे तुमच्या नफ्याचं गणित बी सारखं होणार आहे. नफ्याचं गणित पण सारखंच राहणार ना, कारण की साईज परफेक्ट साईजचा गोळा निघणार, परफेक्ट साईजची चपाती भाजणार. नफ्याचं गणित तुमचं बिघडणार कुठं, जर तुम्ही तो गोळा टाकायला लेट केलं तर. का फ्यूल जास्त लागणार, इलेक्ट्रिसिटी जास्त लागणार. कंटिन्यू फ्लो चालू व्हायला. जर तुम्ही जिथं लक्ष व्यवस्थित दिलं तर तुमचं काही प्रॉब्लेम नाही. बरं, दुसरं म्हणजे आता साधारण 10,000 चपाती बनवत असं नाही, एक चपाती बनवण्यासाठी किती खर्च येतो? सर बघा आता शेतात सगळा मायने ठेवतो हा कॉस्टिंग. कारण की हा पैशात बिझनेस आहे. त्याचं कॉस्टिंग साधारण 2.5 ते 3 रुपयाच्या फरकामध्ये असतं. 2.5 ते 3 रुपये. आणि प्लस ट्रान्सपोर्ट अशा पद्धतीनं आहे. कारण की ह्याच्यामध्ये आम्ही साधारण 40 ग्रॅमची चपाती काढतो, आम्हाला 3 रुपयाच्या आसपास कॉस्टिंग जातं. एका चपातीत 3 रुपये? ऍक्च्युली चपातीचं कॉस्टिंग जातं. आणि मग तुम्ही बघा, मग मार्केटच्या डिमांडनुसार कोणाचं कसं कस्टमर आहे, कोणाचं कसं काही 30 ग्रॅमचीही काढतात चपाती. पण आपले सगळे साईज जास्त असल्यामुळे तुम्हाला 40 ग्रॅम असतो. हो हो, खर्च 40 ग्रॅम खर्च जास्त. हो हो, हे साधारण 1.5 रुपये 2 रुपयापर्यंत पण करू शकतो आपण. जर तुम्ही छोटी साईज केली, 30 ग्रॅमची चपाती केली तर 2-2.5 रुपयाच्या आसपास बसेल. बस. इथं ही 40 ग्रॅमची आहे, त्यामुळे ही 3 रुपये. बरं, आणि मार्केटमध्ये साधारण आता विचारायला नाही पाहिजे, पण किती रुपयाला विकताय? सर तुमच्याकडे कस्टमर कसा असेल ह्याच्यात तुम्ही मार्जिन मोठा नाही आहे, पण मार्जिन बल्क क्वांटिटीमध्ये बिझनेस असल्यामुळे तुम्हाला ते मार्जिन दिसतं. बरोबर. हे साधारण मार्केटमध्ये 3 रुपये 40 पैशाला, 3 रुपये 50 पैशाला अशा रेंजने चपाती जाते. क्वांटिटीमध्ये जात असल्यामुळे ते पैसे दिसतात. म्हणजे मंथ एंडिंगला तुम्हाला बाबा एवढा बिझनेस केला, एवढे पैसे राहिले असं दिसतं. आता काही व्यवसाय सिजनेबल असतात, त्याला 12 महिने मागणी. कधी 12 महिने बल्क क्वांटिटीमध्ये जाणार आहे. हा 365 दिवस चालणारा बिझनेस आहे आमचा. आजपर्यंत 2009 पासून ते आतापर्यंत एकही दिवस बंद नाही. 365 दिवस आम्ही सर्व्हिस दिलेली आहे. हॉटेल कधी बंद होऊ शकत नाही, जेवण कधी बंद. हो. त्यामुळे व्यवसाय कधी बंद होऊ शकत. हो. आता अनेक वेळेस मार्केटमध्ये सर्च करत असताना आम्ही हेच सांगतोय की 12 महिने म्हणजे 365 दिवस चालणारा व्यवसाय असावा. भलेही त्याच्यामध्ये तुम्हाला 2 रुपये कमी मिळू द्यात, तो 12 महिने चालला पाहिजे, बल्क क्वांटिटीमध्ये गेला पाहिजे. आणि अगदी या व्यवसायाचं वेगळे पण या ठिकाणी हेच सांगणार आहे आपल्याला की 12 महिने व्यवसाय. बरं, आता या ठिकाणी हे पॅकिंग बघतोय सर आपण, पॅकिंगची पद्धत कशी मला थोडक्यात सांगा. याच्यामध्ये आम्ही 2 पद्धतीनं पॅकिंग करतो. एक पेपर बॅग पॅकिंग करतो आणि एक पॉलिथिन पॅकिंग करतो. पॉलिथिनला याला आतमध्ये बटर पेपर लावला जातो आणि पेपर बॅगला सिल्वर फॉईल लावली जाते. क्वालिटी मेंटेन ठेवण्यासाठी काय करतात तिथपर्यंत? क्वालिटी मेंटेन ठेवण्यासाठी काय आहे, त्याचं मॉइश्चर कमी होता कामा नाही. मॉइश्चर कमी झाली की चपाती कडक होते. मग ते मॉइश्चर कसं मेंटेन करायचं हे आपण ठरवायचं. मग आता आपण ज्यावेळेला पेपर बॅग मध्ये देतो त्यावेळेला ते मॉइश्चर मेंटेन ठेवण्यासाठी आम्ही त्याला सिल्वर पेपर लावतो. आणि हे पॉलिथिन मध्ये मॉइश्चर मेंटेन राहतं, त्यामुळे पॉलिथिन देतो. पेपर बॅग आणि ते सिल्वर ह्याच्यामध्ये कॉस्टिंग थोडस हायर जातं. मग जो कॉस्टिंग बेअर करतोय त्यालाच आम्ही पेपर बॅग मध्ये देतो. बरोबर. जो कॉस्टिंग म्हणतो नाही मला या म्हणजे त्याला मी पॉलिथिन मध्ये देतो. अच्छा, साधारणतः कुठला वर्ग आहे सर आपल्याकडे? हॉटेल, मेस कसे सांगा? आमच्याकडे सगळ्या वर्गाचा आहे. त्या बजेटमध्ये बसणारा प्रत्येक वर्ग आमच्याकडनं येऊन चपाती घेऊन जातो. नाही, आता तुम्ही स्वतः त्यांना तिथे देऊन देताय की ते लोक येतात? कमीत कमी 500 चपाती पाहिजे तर आम्ही डिलिव्हरी देतो. आणि 100-200 चपाती असेल तर त्याने डिलिव्हरी चार्जेस तरी द्यायचे पोर्टरचे किंवा आमच्या इथून पिकअप करायचे. साधारण लोक इथंच येतात जास्त? इथं नाही येत. आमचे सगळे 500च्या जास्तच असल्यामुळे आम्ही डिलिव्हरी देतो. क्वचित असा येतो किंवा पोर्टरचे चार्जेस देतो. आता तुमचा या व्यवसायातला अनुभव पाहता तुमच्याकडे आता एक चांगला वर्ग आहे. परंतु जे कुणी नव्याने सुरू करणार आहे, बऱ्याचशा लोकांना व्यवसाय सुरू करण्याची भीती ही असते की मार्केट कसं तयार करायचं, लोकांची मागणी कसं येईल. अगदी त्यासाठी काय केलं पाहिजे? जिथं लोक जेवतात तिथं याची मागणी. सिंपल. जिथं तुमच्या बाहेरल्या साईडला मेसला जरी गेला तर तो आज नाही म्हणेल का त्याच्याकडे चपाती बनवणारी लेडीज आहे म्हणून. पण ज्या दिवशी चपाती बनवणारी लेडीज जाईल त्यावेळी तुम्हाला तो फोन करेल, साहेब चपाती 100 आणून द्या की. म्हणजे भले तुम्ही जिथं मार्केटिंगला जाल, भले आज नाही म्हणेल तो, पण त्याच्याकडे जर नंबर ठेवून आला तर तो नक्की तुम्हाला फोन करेल. जर तुम्हाला अशा प्रकारचा व्यवसाय आपल्या गावात शहरात कुठेही सुरू करायचा असेल तर स्क्रीनवर आपण नंबर दिलेला आहे आणि डिस्क्रिप्शन मध्ये सुद्धा नंबर दिलेला आहे. संपर्क करू शकता आणि या व्यवसायाच्या
संदर्भात अधिक माहिती तुम्ही जाणून घेऊ शकता. धन्यवाद.